अरे अजून जागा आहेस तू? मला वाटलं झोपला असशील. दमायला होतं ना. अशा कंडिशन मध्ये झोप कशी लागू शकेल? कसली कंडिशन? अरविंद काका ते इथे शिकायला येतात. मग आज काय होणार असा प्रश्न पडलेला असतो. तर असा प्रश्न पडलेला असताना झोप कशी लागेल? झोप उडणारच ना. नंदिनी मॅडमला बघून मलाही टेन्शन आलं होतं रे. पण काही झालं नाही, आपलं नशीब. हो, पण काही होणार नाही हे आपण ठामपणे सांगूही शकत नाही. अण्णा इथे आलेत ही बातमी उद्या ऑफिसमध्ये कळणार, कारण नंदिनी मॅडमला ती कळली. जय, एक सांगू, मला नाही वाटत नंदिनी मॅडम ह्या वेळी ऑफिसमध्ये काही सांगतील. हे बघ आदिती, मला नंदिनी मॅडमला दोष द्यायचा नाहीये, पण त्यांचा स्वभाव. पण आता ह्या वेळेला काकांचं शिक्षण एवढंच महत्वाचं आहे नंदिनी मॅडमसाठी, आणि त्यांना काळजीही वाटते. सो यावेळी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. लेट्स होप सो. आता 2 दिवस तरी सुरळीत पार पडले, पुढे बघूयात काय होतं. आपला हेतू चांगला आहे ना, मग झालं तर सगळं व्यवस्थित होईल.